अध्याय 16वा. सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यावर स्वतः सिद्ध म्हणून गुरुसेवेसाठी श्री गुरूंच्या जवळ राहिले. श्री गुरु वैजनाथ येथे 1 वर्ष होते. तेव्हा तेथे एक ब्राह्मण श्री गुरूंच्याकडे आला आणि म्हणाला, महाराज, माझे मन स्थिर नाही. मला माझे गुरु फार टाकून बोलतात, क्रोध करतात, वेदशास्त्र न शिकवता इतर गोष्टी करायला सांगतात. मला त्याचा वीट आला आहे. मी त्यांना सोडून आपल्या चरणापाशी आलो आहे. तेव्हा मला उपदेश करा व ज्ञान द्या. तेव्हा श्री गुरु म्हणाले, ब्राह्मणा, तू स्वतःच आपले अहित करून घेत आहेस. तू स्वतःचे गुणावगुण काय आहेत याचा विचार करीत नाहीस. तुला ज्ञान कसे मिळणार? आपल्या गुरुचे तू दोष सांगतोस. तुझे मन स्थिर होणार नाही. जो कोणी मनुष्य गुरुचा द्वेष करणारा असतो त्याला इह व परलोक काहीच लाभत नाही. जो गुरुसेवा करतो, जाणतो, त्याला सर्व ज्ञान होते. गुरु संतुष्ट झाला तरच वेदशास्त्र समजते. अष्टसिद्धी आपल्या वश होतात. गुरु हाच ब्रह्मदेव, गुरु हाच शंकर, गुरु हाच नारायण स्वरूप आहे. मनाचा निर्धार करून गुरुसेवा करावी. अशा प्रकारची गुरुसेवा केल्याने तो प्रसन्न झाला तर तत्काळ सर्व ज्ञान तो शिष्याला देऊ शकतो. त्यांनी धौम्य ऋषी 3 शिष्य गुरुकृपेस कसे पात्र ठरले त्याची पुढील कथा सांगितली. धौम्य ऋषी आपला एक शिष्य वेद याला म्हणाले, तू आता शेतात जा व तेथील पिकांचे रक्षण कर. शेतातील धान्य आश्रमात घेऊन ये. गुरु आज्ञेप्रमाणे तो शेताकडे गेला आणि शेतातील तयार झालेल्या धान्याची तेथील नोकरासह कापणी, झोडणी वगैरे कामे करून धान्य पोत्यामध्ये भरून ठेवले. त्याने गाड्यावर ठेवले. एकीकडे रेडा व दुसरीकडे स्वतः असे दोघे मिळून गाडा आश्रमात आणू लागले. वाटेत एका ठिकाणी तो रेडा चिखलात रुतला. त्याला गाड्याच्या वजनामुळे पुढे जाता येईना. परंतु गाडा ओढताना त्याच्या गळ्याला फास बसू लागला, म्हणून त्या रेड्याने गाड्यापासून सोडवली. शिष्याने केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा पाहून गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले. त्याला आलिंगन दिले. तू वेदशास्त्रात पंडित होशील असा आशीर्वाद दिला. नंतर गुरु आज्ञेप्रमाणे तो आपल्या घरी गेला. अशा प्रकारे धौम्य ऋषींनी अरुणी व उपमन्यू या आपल्या इतर 2 शिष्यांची सुद्धा परीक्षा घेतली. त्यांनी गुरुनिष्ठा व प्रेम पाहून त्यांनाही वेदशास्त्र संपन्न केले. नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाला म्हणाले, गुरुला संतुष्ट केल्यास असाध्य असे काही नाही. हे तुला माहीत असताना सुद्धा तू अविद्येमुळे व्यर्थ भटकत आहेस. एकदा माणसाचे मन मोडले की ते पुन्हा एक होणे फार कठीण असते. हे ऐकून त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला. आपली चूक त्याच्या लक्षात आली, परंतु परत गुरुकडे जाण्यास मन तयार होईना. म्हणून त्याने स्वामींना सांगितले, माझे शरीर गुरुद्रोह करणारे आहे. तेव्हा आता मला मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. तेव्हा श्री गुरूंनी त्याची समजूत घातली आणि त्याला विचारापासून परावृत्त केले. तेव्हा ब्राह्मणाने श्री गुरूचे चरणी वंदन केले. तुम्ही जगद्गुरू असून त्रयमूर्तीचा अवतार आहात, तरी आपण माझा उद्धार करावा असे सांगितले. तेव्हा श्री गुरु प्रसन्न झाले व त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देत म्हणाले, तुझे गुरु म्हणजे मीच आहे, तरी तू आपल्या गुरुकडे जा. त्याप्रमाणे तो ब्राह्मण परत आपल्या गुरुकडे गेला. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. विनवी शिष्य नामांकित सिद्धीसी असे पुसत. सांगा स्वामी वृत्तांत गुरुचरित्र विस्तारोनी. शिष्य समस्त गेले यात्रेसी, राहिले कोणी गुरुपाशी. पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे दातारा. गुरुचरित्र कामधेनू, सांगेन तुझ विस्तारू. श्री गुरु रूप पाहिले, श्री गुरु राहिले गोप्य होऊन. वैजेश्वर सनिधेसी, समस्त शिष्य तीर्थेसी. स्वामी निरोपे गेले परियेसी, होतो आपण गुरुपाशी. सेवा करीत अनुक्रमे, संवत्सर एक तया स्थानी. होते गोप्य श्री गुरु मुनी. अंबा आरोग्य भवानी, स्थान बर्वे मनोहर. असतात येथे वर्तमानी, आला ब्राह्मण एक मुनी. श्री गुरु ती देखोनी, नमन करी भक्ती भावी. माथा ठेवून चरणावरी, स्तोत्र करी नाना परी. स्वामी माते तारी तारी, अज्ञान सारी बुडालो. गुरु सेवा बहुत दिवस, केली नाही सायास. याची कारणे मानस, स्थिर नव्हे स्वामी माया. ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती, मुनी डोळा अश्रू येती. दुःखे दाटला अमिती, एके स्वामी
स्वामी गुरुराया ऐकोनी मुनीचे वचन श्री गुरु पुस्ती हसून जाहलासी तू केबी मुनी गुरु विने सांग मज ऐसे म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीच्या डोळा अश्रुपाती दुखे दाटली अपरिमिती एक स्वामी गुरुराया गुरु होता आपणासी एक अतिनिष्ठुर त्याचे वाक्य माते गांजिले अनेक अकृत सेवा सांगे मज न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाषादी व्याकरण म्हणे तू जे अंतकरण स्थिर नव्हे अद्यापी येणे परी बहुत दिवशी होते तया गुरुपाशी बोले माते निष्ठुरेसी कोपोनी आला तयावरी ऐकोनी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन म्हणती एक ब्राह्मणा आत्मघातकी तुची होची न विचारेसी आपले गुण तू ते कैचे होय ज्ञान गुरुद्रोही तुची जाण अल्पबुद्धी परियेसा आपुले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करीती हर्षे ज्ञान कैसे काय होय मानस तीर होय केवी आता जवळी असता निधानू का हिंडावे रानू रानू गुरु असा कामधेनू वाचून आला आम्हा जवळी संतुष्टिता गुरुसी अष्टसिद्धी आपुले वशी क्षण न लागता परियेसी वेदशास्त्र त्यासी साध्य ऐकोनी श्री गुरुचे वचन माथा श्री गुरुचे चरणी ठेवू विनवतसे कर जोडून करुणा वचने करुणिया अज्ञान माया वेष्टून नेने गुरु कैसे कवन सांगा स्वामी प्रकाशोन ज्ञान होय आपणासी करुणा वचन एकोनी श्री गुरुनाथ संतोषनी सांगताती विस्तारोनी गुरु सेवा विधी श्री गुरु म्हणती एक मुनी गुरु ना म्हणजे जननी उपदेश हर्ता कोणी आहे कोणी तोची जाण परमगुरु गुरु वरीची हरिहर जाण स्वरूप तोची नारायण मन करुणी निर्वाण सेवा करावी भक्तीने यथार्थी कथा एक सांगो आम्ही एक तत्पर एक अधिपर्व असे निक गुरुसेवा भक्ती व्हावे द्वारावरती तीर्थे परियेसी विप्र एक धर्म ऋषी तिघे शिष्य होते त्यासी वेदाभ्यास करावया एक अरुणी पांचाळ दुसरा वैदक केवळ तिसरा उपमन्यू बाळ सेवा करती विगलोनी पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्या करवी सेवा घेती अंतकरण त्याचे पाती कैसे निर्वाण शिष्याचे पाहुणी या अंतकरण असे भक्ती निर्वाण कृपा करती तक्षण मानव मन कामना पुरविती ऐसे धर्मुनी भला तया अरुणी पाचाळा एके दिवशी निरोप दिला एक द्विजा एक चित्ते शिष्यासी मने धर्ममुनी आजी तुवा जावोनी राणी वृत्तासी न्यावे तडग पाणी जववरी होय तप्त भूमी असे वृत्ती खळे तळे खाली तेथे पेरली असे साडी तेथे नेवोनी उदक घाली शीघ्र मने शिष्यासी ऐसे गुरु निरोप होता गेला शिष्य धावता तटका कथे असे पाहत कालवा थोर वाहत असे जेथे उदक असे वाहत अतिदरारा गरजत वृत्ती भूमी असे उन्नत उदक केवी चढो पाहे म्हणे आता काय करू कोपितले माते श्री गुरु उदक जातसे दरारू केवी बाधू म्हणतसे आणून या शिळा दगड बांधीचा झाला उदका आड पाणी जातसे धडाधड जाती पाशान वावोनिया प्रयत्न करी नाना परी काही केलिया न चढेवारी म्हणे देवा श्री गुरु हरी काय करू म्हणत असे मग मने विचार करी गुरुचे शेती न चढेवारी प्राण त्याजनी निर्धारी गुरुची वृत्ती निमित्त निश्चय करुणी मानसी मनी धात श्री गुरुसी म्हणे आता उपाय यासी योजुनी प्रयत्न करावा उदकाचे प्रवाहात गालिता पाशान जाती वाहत आपण आड पडो म्हणत निर्धारले त्यावेळी दरडी होती धरी दृढी पायी टेकी दुसरीकडे झाला आपण उदका आड मनी श्री गुरुसी ध्याते ऐसे शिष्य शिरोमणी निर्वाण मन करता क्षणी वृत्तीकडे गेले पाणी प्रवाहाचे अर्थे देख ऐसा शिष्य तया स्थानी बुडाला असे प्रवाह पाणी गुरुची वृत्ती झाली धनी उदक पूर्ण परियेसा त्यांचा गुरु दमुनिया विचार करी आपुले मने दिवस गेला अस्तमाने अद्यापि शिष्य न ये म्हणे ऐसे आपण विचारित गेले आपुले वृत्तीत झाले असे उदक बहुत न देखे शिष्य तया स्थानी म्हणे शिष्या काय झाले किंवा बक्षिले व्याघ्र व्याळे उदका निमित्त कष्ट झाले कोठे असे म्हणत असे ऐसे म्हणे विचारित उंच स्वरे पाचारित अरे शिष्या सखया म्हणत परम भावे बोलावी येणे परी करुणा वचनी पाचार तसे ध्यान मुनी शब्द पडे शिष्य कानी
तेथून मग निघाला. येऊन श्री गुरुसी नमन केले भावेसी. धोम्य मुनी महामर्षी हर्षी आलिंगोनी असले. वर दिदला तये वेळे एक शिष्यास तोत मुळी. तू ते विद्या आली सकळी वेदशास्त्रादी व्याकरण. ऐसे म्हणतात क्षणी झाला विद्यावंत ज्ञानी. लागत असे गुरुचरणी भक्तिभावे करून या. कृपानिधी धौम्य मुनी आपुलिया आश्रमाने येऊनी. निरोप दिदला संतोषिनी. विवाहादी आता करी म्हणे. निरोप घेऊन शिष्य राणा गेला आपुले स्थाना. अनेक शिष्य दोघे जण होते तया गुरुजवळी. दुसरा शिष्य भेद जाणा गुरुची करी शुश्रूषा. त्याचे पहावया अंतकरण. धौम्य गुरु म्हणत असे. धौम्य म्हणजे शिष्यासी सांगेन एक तुझसी. तुवा जाऊन अहर्निशी वृत्ती आमची रक्षिजे. रक्षून या वृत्तासी आणावे धन्य घरासी. ऐसे म्हणता महर्षी गेला तया वृत्तीकडे. वृत्ती पिके जब बरी अहोरात्र कष्ट करी. राशी होता अवसरी आला आपले गुरुपाशी. सांगता झाला श्री गुरुसी म्हणे व्रीही भंडले राशी. आता आणावे घरासी काय निरोप म्हणत असे. मग म्हणे धौम्य मुनी बारे शिष्या शिरोमणी. कष्ट केले बहुत राणी आता धान्य आणावे म्हणून देती एक गाडा. तया झुंपुनी एक रेडा. गुरु म्हणे जावे पुढा शीघ्र यावे म्हणत असे. एकीकडे झुंपी रेडा आपण ओढी दुसरीकडा. येणे परी घेऊन गाडा आला तया वृत्तीजवळी. दोन खंडी साळीसी बारी शिष्या गड्यासी. एकीकडे रेड्यासी झापुनी ओढी आपण देखा. रेडा चाले शीघ्रेसी आपण ये तया सरसी. मग आपुले कंटासी बांधिता जागा तू देखा. सत्राने तया सरसी चालत आला मार्गासी. रुतला रेडा चिखलेसी आपुले गळा ओढत असे. चिखले रुतला रेडा मनोनी चिंता करी बहु मनी. आपण ओढी सत्रानी गळा फास पडे जैसा. सोडून या रेड्यासी काढिले शिष्य गाड्यासी. ओढिता आपुले गळा फासी पडूनी प्राण त्यूज पाहे. इतुके होता निर्वाणी सन्मुख पातला धौम्य मुनी. त्या शिष्या ते पाहुनी नयनी कृपा अधिक उपजली. सोडून या शिष्या ते आलुंगोनी करुणा भरते. वर दिदला अभिपमते संपन्न होसी वेदशास्त्री. वर देतात क्षणेसी सर्व विद्या आली त्यासी. निरोप घेऊन या घरासी गेला शिष्य परियेसा. तिसरा शिष्य उपमन्यू सेवे विषयी महानिपुण. गुरुची सेवा शुश्रूषण करू बहु परियेसा. त्यासी असे बहुत आदर म्हणून विद्या नव्हे स्थिर. त्यासी विचार करीत होते गुरु त्याते करावा एक उपाय. त्यासी म्हणे धौम्य मुनी तुझं सांगतो म्हणून नित्य गुरे नेऊन या राणी. रक्षण करी तृणचारे. ऐसे म्हणता गुरु मुनी नमन करी त्याचे चरणी. गुरु नेऊन या राणी चरवित बहुवस. शुद्धा लागतीच आपणासी शीघ्र आले घरासी. कोपे गुरु तयासी म्हणे शीघ्र येतीसी कारे. सूर्य जात असत म्हणे तववरी राखी गुरे राणी. येणे परिप्रती दिनी वर्तावे तुझा म्हणतसे. अंगीकारोनी शिष्य राणा गुरे घेऊन गेला राणा. शुद्धाक्रांत होऊन जाणार चिंतित असे श्री गुरुसी. चरती गुरे नदीवरी आपण तेथे स्थान करी. त्या जवळी परे चाले अस्ति विप्र आश्रम तेथे. जाऊन या तया स्थाना भिक्षा मागे परिपूर्ण. भोजन करी सावधान गोधन रक्षी येणे परी. येणे प्रति दिवशी रक्षुनी आणि गुरे निशी. वर्तता ऐसे एरे दिवशी पुसता झाला धौम्य मुनी. गुरु म्हणे शिष्यासी तू नित्य उपवासी. तुझा देह पुष्टीसी केवणे परी होत असे. ऐकून श्री गुरुचे वचन सांगे शिष्य उपमन्य. भिक्षा करतो प्रतिदिन विप्रा घरी तेथे देखा. भोजन करुनी प्रति दिवशी गुरे घेऊन येतो निशी. श्री गुरु म्हणती त्यासी आम्हा सोडून केवी बक्षी. भिक्षा मागोनी घरासी आणून द्यावी प्रति दिवशी. मागुते जावे गुरापाशी घेऊन यावे निशी काळी. गुरु निरोप येत एरे दिवशी गुरे नेऊन रानासी. मागे भिक्षा नित्य जैसी नेऊन दिदली घरात. घरी त्यासी भोजन कधी नवे परिपूर्ण. पुनरुपी जाई त्या स्थाना भिक्षा करुणी जेवत असे. नित्य भिक्षा दोन्ही वेळी. पहिली भिक्षा देवोनी सदनी दुसरी आपण भिक्षुनी. काळ ऐसा कंठित असे.
येणे परी किंचित काळ वर्तत झाला महास्थूळ. एके दिवशी गुरुकृपाळ पुसतसे शिष्याते. शिष्य सांगे वृत्तांत, जेणे आपुली शुद्धा शमत. नित्य भिक्षा मागत वेळी दोन्ही म्हणत असे. एक वेळ घरासी आणून देतो प्रतिदिवशी. भिक्षा दुसरे केपेसी करिता भोजन आपण. ऐसे म्हणता दम्य मुनी, त्या शिष्यावरी कोपोनी. म्हणे भिक्षा वेळ दोन्ही आणून देई घरी पा. गुरु निरोप जेणे करू दोन्ही भिक्षा आणून घरी. देता झाला प्रतिकारी, मनी क्लेश न करीच. गुरेसही रानात असे शिष्य सुधाक्रांत. गो वसत होते स्तनी पीत, देखता झाला तयासी. स्तनी पिता वासरासी, उच्चिष्ट गळे साधियासी. वाया जाते भूमीसी, म्हणून आपण जवळी गेला. आपण असे सुधाक्रांत, म्हणून गेला धावत. पसरून या दोन्ही हात, धरी उच्चिष्ट क्षीर देखा. ऐसे क्षीरपान करी, घेऊन आपुले उदर बरी. दोन वेळी भिक्षा घरी देत असे भावभक्तीने. अधिक पृष्ठ झाला त्याने, म्हणे गुरु अवलोकुनी. पहा हो याचे शरीर लक्षण, कैसे स्थूळ होत असे. मागुती पुसते तयासी, कवने परिपृष्ठ होसी. सांगे आपुले वृत्तीसी, उच्चिष्ट क्षीरपान करतो. ऐकोनी म्हणे शिष्यासी, मतिहीन होय उद्दिष्टेसी. दोष असे बहुअसी, बक्षू नको आजीचेनी. बक्षू नको म्हणे गुरु, नित्य नाही तया आहारू. दुसरे दिवशी म्हणे येरू, काय करू म्हणत असे. येणे परी गुरे सहित, जाता होता रानात. गळत होते शिर बहुत एका रुईचे झाडासी. म्हणे बरवे असे शिर, उच्चिष्ट नवे निर्धार. पान करू धनीवर, म्हणून तेथे वैसला. पाने तोडून कुसरी, तयामध्ये शिर भरी. घेत होता धनीवरी, तव भरले अक्षियात. तेने गेले नेत्र दोन्ही, हिंडत असे रानोवनी. गुरे न दिसती नयनी, म्हणून चिंता करीत असे. काही नाही अक्षिहीन, करीत असे चिंता गोधना. गुरे पाहतो रानात जाता राणा. पडिता एका आडात, पडेला शिष्य तयास्थानी. दिवस गेला अस्तमाने, चिंता करी धैर्य मुनी. अजून शिष्य न येच का, म्हणून गेला रानासी. देखे तेथे गोधनासी, शिष्य नाही म्हणून क्लेशी. दीर्घस्वरे पाचारे, पाचार तधैर्य मुनी. ध्वनी पडला शिष्यकानी, प्रतिउत्तर देता शनी. जवळी गेला कृपाळू, ऐकोनी या वृत्तांत. उपजे कृपा अत्यंत, अश्विनी देवी स्तवी म्हणत. निरोप दिला तयेवेळी, निरोप देता तया क्षणी. अश्विनी देवता ध्याय मुनी, दृष्टी आली दोन्ही नयनी. आला श्री गुरु सन्मुखेसी, येऊन श्री गुरुसी. नमन केले भक्तीसी, स्तुती केली बहुअसी. शिष्योत्तमे तयेवेळी, संतोषुनी धौम्य मुनी. तया शिष्य आलुंगोनी, म्हणे शिष्य शिरोमणी. तुष्टलो तुझ्या भक्तीसी, प्रसन्न होऊन शिष्यासी. हस्तस्पर्शी मस्तिकेसी, वेदशास्त्रादी तक्षणेसी. आली तया शिष्याते. गुरु म्हणे शिष्यासी, जावे आपुले घरासी. विवाहादी करून सुखेसी, नांदत ऐसे म्हणत असे. होईल तुझी बहुत कीर्ती, शिष्य होतील तुझ अत्यंती. उत्तक नाम विख्यात, शिष्य तुझा परियेसा. तोची तुझ्या दक्षिणेसी, अनिल कुंडले परियेसी. जिंकोनी या शेषासी, कीर्तिवंत होशी. जन्मे जय राजासी, तोची करील उपदेश. मारवीर समस्त सर्पासी, याग करून या परियेसा. तोची उत्तंक जाऊन पुढे केले सर्पयज्ञ. जन्मेजया ते प्रेरून समस्त सर्प मिरवले. ख्याती झाली त्रिभुवनात, तक्षक आणिला इंद्रासहित. गुरुकृपेचे सामर्थ्य ऐसे असे परियेसा. ऐसे तू जाणोनी मनसी, वृथा हिंडसी अविद्येसी. जावे आपले गुरुपाशी, तोची तुझ तारील सत्य. त्याचे मन संतुविष्टा, तुझ मंत्र साध्य तत्वता. मन करुणी सुनिश्चिता, त्वरित जाई म्हणत असे. ऐसे श्री गुरु निरोप देता, विप्र झाला अतिज्ञाता. चरणावरी ठेवून माता, विनवितसे तयावेळी. गुरुद्रोह आणि सत्य अपराध घडले मज बहुत. गुरुचे चिरवले दुःख, आता केवी संतुष्टावे. अंतकरण भिन्न होता, प्रयास असे ऐक्य करिता. ऐसा माझा मन पतित, काय उपयोग जाऊनी. ऐसे शरीर माझे द्रोही, काय उपयोग वाचून पाही. जीवित्वाची वासना नाही, प्राण त्यजेन गुरुप्रती. ऐसे श्री गुरुसी, विनवते ब्राह्मण हर्षी. नमुनी ती निघे वैरागेसी, निश्चय केला प्राण त्याजू.
अनुक्त जाहला तो ब्राह्मण, निर्मळ झाले अंतःकरण. अग्नी लागल जैसे तृण, भस्म होय तत्क्षणी. निर्वण रूपे तो तिजवरी, निघाला त्युज कलेवरी. ओळखून या जगद्गुरु, पंचारती तयावेळी. बोलवून ब्राह्मणासी, निरोप देती कृपेसी. न करी चिंता तू मानसी, गेले तुझे दुरित दोष. वैराग्य उपजले तुझ्या मनी, दुष्कृते गेली जळून. एक चित्त करून मनी, स्मरे आपले गुरुचरण. ते वेळी श्री गुरुसी, नमन केले चरणासी. जगद्गुरु तुझी होची, त्रिमूर्तीचा अवतार. निर्वाण देखोनी अंतःकरण, प्रसन्न जाहला श्री गुरु आपण. मस्तकी ठेविता कर दक्षिण, तया ब्राह्मणासी परियेसा. वेदशास्त्रादी सत्काळी, मंत्रशास्त्रे आली सकळी. प्रसन्न जाहला चंद्रमोळी, काय सांगू दैव त्या द्विजाचे. आनंद जाहला ब्राह्मणासी, श्री गुरु निरोपती तयासी. आमुचे वाक्य तू परियेसी, जाय त्वरित आपले गुरुपाशी. जाऊनी गुरुपाशी, नमन करी भावेसी. संतोषी होईल वरवसी, तोची आपण सत्य माने. ऐसे परी श्री गुरुमूर्ती, तया ब्राह्मणा संभाषिती. निरोप घेऊन या त्वरिती, गेला आपल्या गुरुपाशी. निरोप देऊन ब्राह्मणासी, श्री गुरु निघाले परियसी. बिलवडी ग्रामासी आले, भुवनेश्वरी सनिध. पशित टाकेसी, औदुंबर वृक्ष परियेसी. श्री गुरु राहिले गुप्तेसी, एक चित्ते परियेसा. इति श्री गुरुचरित्र सारामृत परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पुराणे सिद्धनाम धारक संवादे गुरु शिवस्रास महात्म्य वर्णम नाम षोडश अध्याय. श्री गुरुदेवतार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 17. करवीर क्षेत्रात एक वेदाभ्यास करणारा रुग्णवेदी ब्राह्मण राहत होता. तो शास्त्रे व पुराणे सांगत असे. त्याची कीर्ती संपूर्ण गावात झाली होती. शास्त्रे आणि व्याकरण याचे त्याला संपूर्ण ज्ञान होते. तो निष्ठेने आणि नित्य कर्माचे आचरण करीत. त्याला एक पुत्र झाला, परंतु तो जन्मापासूनच मंदबुद्धीचा होता. दुर्दैवाने काही वर्षांनी त्या बालकाचे आई वडील दुःखी असमाधानी अवस्थेत कालावश झाले. म्हणून त्या आपल्या आजोबांकडे राहू लागला. तो 7 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या आजोबांनी त्याची मुंज केली. आजोबांनी त्याला संध्या गायत्री मंत्र शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु शिकवलेले त्याला काहीच लक्षात राहत नसे. तेव्हा तो वेदाभ्यास काय करणार. त्याला शिकवण्याची जिज्ञासा होती, परंतु मंदबुद्धीचा असल्यामुळे त्याच्यात काही लक्षात राहत नसे. जेथे कोणी अध्याय शिकवत असत तेथे तो जाऊन शिकण्याचा प्रयत्न करी, पण तो लगेच विसरून जात असे. गावातील विद्वान लोक त्याची चेष्टा करीत असत, निर्वसना करत असत, त्याला खूप टाकून बोलत असत. ब्राह्मण कुळात जन्माला येऊन सुद्धा तुझे जीवन व्यर्थ आहे. ज्याला विद्या असते तोच लोकात मोठा असतो. विद्या ही ब्राह्मणाची ठेव आहे. त्यांच्याजवळ विद्या असते त्याला जीवनातील सर्व सुखे मिळतात, तो यशस्वी होतो. एखादी व्यक्ती वयाने जर मोठी असली तरी त्याला विद्या प्राप्त नसेल तर त्याला समाजात पूज्य ठरत नाही. त्या गावातील ब्राह्मणांना त्याने विचारले, माझी शिकण्याची खूप इच्छा आहे, पण या परिस्थितीत मी काय करावे. आपल्याकडूनच मला प्रेरणा व मार्गदर्शन व्हावे अशी मी आपणास विनंती करतो. तेव्हा ते ब्रह्मवृंद उपहासाने त्याला म्हणाले, तुला विद्या प्राप्त होण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागेल. या जन्मात तुला विद्या प्राप्त होणे शक्य नाही. हे वाक्य ऐकून तो बालक अत्यंत निराश झाला व तो गाव सोडून जाण्यास निघाला. वाटेत अरण्यातून जात असताना अनेक वाईट विचार त्याच्या मनात येऊ लागले. तो खिन्न मनाने जात असताना त्याला वाटले, मला सगळे लोक दूषणे देतात, आता मी जगून काय उपयोग आहे. जीव देण्याशिवाय मला दुसरा मार्गच नाही. असा विचार करीत तो चालत असता भिलवाडी गावात आला. पोटात काही अन्न नाही, रात्रीची वेळ. अशा अवस्थेत तो गावातील जगन्माता भुवनेश्वरीच्या मंदिरापाशी आला. देवीचे दर्शन घेतले. अन्नोदक वर्ज्य करून 3 दिवस देवीच्या चरणापाशी बसून राहिला आणि हात जोडून देवीला म्हणाला, माझी जीभ छाटून तुला अर्पण करीत आहे. जर तू मला दर्शन देऊन यातून मार्ग दाखवला नाही तर माझे मस्तक मी तुझ्या चरणी अर्पण करीन. असा निर्धार करून देवीच्या पायाशी बसून राहिला. थोड्या वेळाने तो निद्रेच्या अधीन झाला. तेव्हा स्वप्नात देवीने दर्शन दिले. म्हणाली, बाळा, तू माझ्यावर रागावू नकोस. कृष्णेच्या पैतिलावर लवकर जा.
तेथे एका औदुंबर वृक्षाखाली शंकराचेच अवतार असे महाबलशाली एक तपस्वी आहेत. ते तुझी इच्छा पूर्ण करतील. एवढे सांगून देवी अदृश्य झाली. असे नवलाचे स्वप्न पडले म्हणून तो आनंदित होऊन तेथून निघाला व कृष्णेच्या प्रवाहातून पोहत पैलतीरी आला. तेथे त्याला श्रीगुरूंचे दर्शन झाले. त्यांचे चरणी मस्तक ठेवून मनामध्ये त्यांनी प्रार्थना केली. त्यांनी प्रसन्न होऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवला. तेव्हा श्रीगुरूच्या स्पर्शाने त्यांनी जीभ पूर्ववत झाली व तत्काळ त्याला ज्ञान प्राप्त झाले. त्याच्या हृदयात वेद, शास्त्राने, पुराणे, भाष्य, व्याकरण आदी सर्व ज्ञान प्राप्त झाल्याचे जाणवू लागले. परिसाचा स्पर्श होता जसे लोखंडाचे सोने होते, तर श्री गुरूंचा स्पर्श होताच त्याला सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले. गुरु महिमा असा असतो, ते ज्या स्थानी असतात त्या स्थानाची महती तितकीच थोर असते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 17. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामकरणी, गुरुभक्त शिखामणी. तुझी भक्ती गुरुचरणी, लीन जाहली निर्धारी. कृष्णावेणी तटकासी, भुवनेश्वरी पश्चिमेसी. औदुंबर वृक्षेसी, राहिले श्री गुरु परियेसा. गुरु गोप्य रूप वसती गुरु, ठाव असे अगोचरू. अनुष्ठान धरू चतुर्मास येणे परी. सिद्धस्थान असे गहन, भुवनेश्वरी सन्निधान. विशेष श्री गुरु राहिले म्हणून, उत्कृष्ट झाले महिमान. करवीर क्षेत्र नगरात, ब्राह्मण एक वेदरत. शास्त्र पुराण विख्यात, सांगे सकळ विद्वजना. अग्नवेदी असे आपण, जाणे तर्क व्याकरण. अनेक प्रमाण आचरण, कर्म मार्गती रत होत. त्यासी जाहला एक सुत, मूर्ख असे उपजत. देववशे माता पिता मृत, आस माधन होऊन या. दिवस मान वर्तता बाळ, वर्षे 7 जाहली केवळ. व्रतबंध करती कुलाचार, तया द्विज कुमारासी. ये संध्या स्नान त्यासी, गायत्री मंत्र परियेसी. वेद कैच मूर्खासी, पशु समान जाहला असे. जेथे सांगती अध्ययन, जाऊन म्हणे आपण शिकू म्हणे. तावन मात्र शिकताची क्षण, सेवेची विस्मृती होय त्यासी. त्या ग्रामीचे विद्वजन, निंदा करती सकळ जन. विप्रकुळी जन्मून, ऐसा मूर्ख उपललासी. ज्यासी नाही सहोदर, त्यासी विद्या बंधू भ्रातार. सकळिका वंद्य होय नर, विद्या असे ऐशा होणे. एखादे समयी विदेशासी, जाय नर विद्याव्यासी. समस्त पूजा करती त्यासी, विदेश होय स्वदेश. ज्या विद्या असे बहुत, तोची होय ज्ञानवंत. त्याचे देही देवत्व, पूजा घेई सकळापाशी. ऐकोनी या ब्राह्मणाचे वचन, ब्रह्मचारी करी नमन. स्वामींनी निरोपिले ज्ञान, विद्याभास करावया. जन्मांतरीचे पूर्व आपण, केले नाही विद्यादान. नये विद्या याची कारण, त्याची काय करणे म्हणतसे. ऐसा आपण दोषी, उद्धारावे कृपेसी. जरी असेल उपायासी, निरोपावे दातारा. परसोनी ते ब्राह्मण, सांगताती हासन. होईन पुढे तुझ जनन, तवी येईल तुझ विद्या. येणे नाना परी निचोत्तरीसी, बोलती द्विज लोक त्यासी. वैराग्य धोरणी मानसी, निघाला बाळ अरण्यासी. मनी झाला खेद खिन्न, म्हणे त्याजून आपुला प्राण. समस्त करीती दूषण, काय उपयोग वाचून या. बिलववडी ग्रामासी, आला ब्रह्मचारी परियेसी. अन्नोदकन घे उपवासी, पातला निशी देववशे. येथे असे जगन्माता, भुवनेश्वरी विख्याता. तेथे पातला त्वरिता, केवळ करी दर्शन तये वेळी. न करी स्नान संध्या देखा, अपार करीतसे दुःखा. देवद्वारा समोर, धरणे घेतले तया वेळी. येणे परी 3 दिवस तिने, निर्वाण मन करुणी. अन्नोदक त्याजुनी, बैसले तो द्विजकुमार. नव्हे काही स्वप्न त्या लागोनी, म्हणे कोपे बहुमनी. म्हणे आंबा भवानी, का उपेक्षिसी आम्हासी. आक्रोशोनी तया वेळी, शस्त्रे घेऊन या प्रबळी. आपुली जीवा तत्काळी, छेदून वाहे देवचरणी. जीवा वाहुनी अंबिसी, मागती म्हणे परियेसी. जरी मज तू उपेक्षेसी, वाहिने शिर तुझे चरणी. ऐसे निर्वाण मानसी, क्रमिता झाला तो निशी. स्वप्न झाले तयासी, एक समस्त श्रोते जन. एक बाळ ब्रह्मचारी, नको आक्रोशू अहमावरी. असे कृष्णा पश्चिम तीरी, त्वरित जाय ते स्थानी.
औदुंबराचे वृक्षातळी असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमूळी तुझी वाचा पुरविल ऐसे स्वप्न तयासी झाले अभिनव परियेसी जागृत होताची हर्षी निघाला त्वरित तेथोनी निघाला विप्र त्वरित पोहत गेला प्रवाहात पैल तटात जाऊन त्वरित देखता झाला श्री गुरुसी चरणावरी ठेवून माता स्तोत्र झाला करिता श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासिता तयावेळी संतोषोनी श्री गुरुमूर्ती माता हस्त ठेविती ज्ञान झाले त्वरित जीवा आली तत्काळ इति श्री गुरुचरित्र सारामृत परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती प्रख्याने सिद्धनामक धारक संवादे बिल्ववाडी स्थान महिमा वर्णम मंदमती ब्राह्मण वर प्रदानम नाम सप्तोदशाध्याय श्री गुरुदेवतार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त। अध्याय 18 पंचगंगेच्या तीरी ज्याला आता नृसिंहवाडी असे म्हणतात। नृसिंह सरस्वती 12 वर्ष राहिले। या पंचगंगा नदीच्या थोरवी फार आहे। शिवा भद्रा भोगावती कुंभी व सरस्वती ह्या नद्या मिळून पंचगंगा नाव प्रख्यात झाले आहे। श्री गुरूंनी गुप्तपणे राहण्याचे हे स्थान निवडले। त्या तीर्थक्षेत्रांचा उपयोग पुढे भक्तजनांना उद्धार करण्यासाठी होणार म्हणून श्री गुरु तेथे प्रकट झाले। तेथे असता श्री गुरु भिक्षेसाठी अमरापूर गावात रोज जात असत। त्या गावात एक ब्राह्मण वेदाभ्यास करणार होता। त्याची स्त्री पतिव्रता होती। तो ब्राह्मण केवळ ब्राह्मणाकडूनच कोरडी भिक्षा घेत असे व आपली उपजीविका चालवत असे। सात्विक वृत्तीने नित्यकर्म करीत असे। त्यांच्या घरासमोर दारापाशी एक मोठा घेवड्याचा शेंगांचा वेल होता। त्या वेलीच्या शेंगा कधी कधी गावात भिक्षा मिळाली नाही तर उदरनिर्वाहाच्या कामी येत असत। एके दिवशी श्री गुरु त्या विप्राच्या घरी भिक्षेसाठी गेले। त्याने त्याचे आदराने स्वागत केले आणि भक्तीने षोडोपचारे पूजा करून घेवड्याच्या शेंगाची भाजी करून भोजन करून दिले। श्री गुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला। आता तुझे दैन्य दूर झाले, दारिद्र्य दूर झाले। आता सुखाने संसार कर असे म्हणून जाताना अंगणातील दाराजवळचा वेल तोडून टाकला व आपण संगमावर निघून गेले। हे पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी व मुले त्या यतीश्वराला दोष देऊ लागले। तो ब्राह्मणही संत्रस्त झाला। आपले देव जसे असेल तसे होईल। तो आपल्या बायका मुलांची समजूत घालू लागला। पूर्वजन्मीचा पापपुण्याचा जसा ठेवा असेल त्याप्रमाणे आपले कर्म भोगतो। दुसऱ्यांना दोष देणे मूर्खपणाचे। तो आपला तारक म्हणून भिक्षेसाठी आला। त्याने दारिद्र्यरूपी दोष नेला तेव्हा आता तोच आपल्याला तारील। विप्राने तुटलेला वेल कृष्णेतून टाकून दिला व वेलाचे मूळ खोलवर गेले होते। ते काढण्यासाठी दाराजवळील जमीन खोदू लागला। बेलाचे मूळ काढताच त्या खाली एक कुंभ दिसला। तो बाहेर काढून घरात घेऊन आला। तो कुंभ उघडला असता त्याला त्या कुंभात खूप धन दिसले। ते पाहून त्या विप्राला व त्याच्या कुटुंबाला आनंद झाला। यतीश्वर प्रसन्न झाले। त्यांनी आपला शब्द खरा केला। तेव्हा तो सामान्य योगी नव्हता तर ईश्वराचाच अवतार होता याची खात्री त्यांना पटली। तेव्हा तो लगेच आपल्या कुटुंबासह आपल्या दर्शनासाठी संगमावर गेला। त्याने श्री गुरूंची पूजा केली व घडलेला सर्व वृत्तांत सांगितला। तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, ही गोष्ट गुपित ठेव। माझे स्वरूप जर तुम्ही लोकात प्रकट केले तर ही सारी संपत्ती नाहीशी होईल असे सांगून श्री गुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला। जेव्हा तो मनुष्य देवहीन आहे त्याने गुरूचा आश्रय करावा, तोच त्याला पैलतीरावर नेईल। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुचरित्र अध्याय 18 श्री गणेशाय नमः। जय जयाजी सिद्धमुनी तू तारक भवार्थी सुधारसा आमुचे श्रवणी पूर्ण केला दातारा शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगत असे विस्तारवणी ऐको श्रोते एकचित्ते बिल्ववडी स्थान महिमा निरोपली अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगेन एकचित्ते। कचित काळ ते स्थानी श्री गुरु होते गोप्यनी प्रकट झाले मनोनी पुढे निघाले परियेसा वरुण संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया
पुढे कृष्णा तकाटकात श्री गुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादश शाब्दे कुरवपुर ग्रामग्रहण कुरुक्षेत्र त्याची दान पंचगंगा कृष्णा संगम अत्योत्मय परियेसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहून अधिक असे जाण तीर्थे असती अगम्य म्हणून राहिले श्री गुरु पंचगंगा तीरावर पंचगंगा तीर प्रख्यात असे पुराणांतर 5 नामे आहुत थोर सांगेन एक एक चित्ते शिवा भद्रा भोगावती कुंभे नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारी ऐसी प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णेची या संगा प्रयागाहून असे सांगा संगमस्थान मनोहर अमरापूर म्हणे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसे प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर वृक्ष असे औदुंबर प्रत्यक्ष जाना अकल्पतरू अदेव असे अमरेश्वरू तया संगमा थोरी अमरेश्वर सनिधानी वसिष्ठी 64 योगिनी शक्ती तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा अमरलेश्वर लिंग बर्वे त्यासी वंदुनी स्वभावी पूजिता नरे अमर व्हावे विश्वनाथ तोची जाना प्रयागी करता माग स्नाना जे पुण्य होय साधन शतगुण होय तयागुण एक स्नान परियेसा उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पापी जाती औदुंबर देसी 3 तीर्थे परियेसी एकानंतर एक अधिकेसी तीर्थ असती मनोहर कृष्णा वेणी नदी दोनी पंचगंगा मिळवणी सप्त नदी संगमी संगुनी काय सांगू महिमा त्याची साक्षात कल्पतरू असे वृक्ष औदुंबरू गोप्य होऊन अगोचरू राहिले श्री गुरु तयास्थानी भक्त जन तारणार्थ होतनार तीर्थ असे ख्यात राहिले तेथे गुरुनाथ म्हणून प्रकटे झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विज असे वेदाभ्यासक तया भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुशील असे ब्राह्मण शुक्ष भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती होत एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरुण मिळे परियेसी शिंगाते रंगोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री ज्याच्या कृती उदरभरी पंच महायज्ञ असुरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री गुरु ऐसे एक दिवशी त्या विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्र भक्तीने भक्तिपूर्वक श्री गुरुसी पूजा करीत षोडशी गेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्र शाखा नैवेद्य भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषिती गेले तुझे दारिद्र्य दोषी म्हणून निगती तये वेळी तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत गेवडा नामे विख्यात अंगण सर्व वेष्टिते तया वेळाचे वडमूळ श्री गुरु मूर्ती छेदिती तत्काळ टाकोनी देती समूळ गेले आपण संगमासी विप्र विनवती तये वेळी दुःख करत्या पुत्र सकळी म्हणती पहा हो देव बळी कैसे देव केले आम्हा तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास छेदून कैसी टाकोनी दिला भूमी वरी ऐसे वरी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी मने प्रारब्ध प्रमाण मने श्रीयेसी तये वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमोळी तया आधीन विश्व जाण पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जाण आपुले आपणची भोगावे पुढल्यावरी काय बोल आपुले देव आपसावणे पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेचे भक्षणे कणवावरी बोल सांग बोल ठेविती यतीश्वरासी आपले अर्जवण विचारासी ग्रास हरितला मनासी अविद्या सागरी बुडोनी तो तारक आम्हासी म्हणून आला भिक्षेसी नेले आमुचे दारिद्र्य दोषी तोची तारीला अमृते त्या वेळाचे मूळ थोर जे का होते आपुले द्वारी काढू म्हणती द्विजवरी खनिता झाला त्या वेळी काढिता वेल मुळासी लाधला कुंभ निधानेसी
आनंद झाला बहुवसी, घेऊन गेला घरात, म्हणती नवल काय वर्तले, यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले, म्हणून हा वेल छेदला, निदान लागले आम्हासी, नर नव्हे तो योगीश्वर, तो होईल ऐश्वर्य अवतार, आम्हा भेटला दैन्यभर, म्हणती चला जाऊ दर्शनासी, सांगुनी संगमा श्री गुरुसी, पूजा करती बहुवसी, वृत्तांत सांगती तयासी, तये वेळी परियेसा, श्री गुरु म्हणती तयासी, तुम्ही न सांगे कवनासी, प्रकट करता आम्हासी, नसेल लक्ष्मी तुमचे घरी, ऐसे परितया द्विजासी, सांगे श्री गुरु परियेसी, अखंड लक्ष्मी तुमचे वंशी, पुत्र पोत्री नांदाल, ऐसे वर लादोन, गेले वनिता तो ब्राह्मण, श्री गुरु कृपा ऐसी जाण, दर्शन मात्र दैन्य हरे, सिद्ध म्हणे नामधारकासी, सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरु महिमा असे ऐसी, भजावे तुम्ही मनोमनी, कामधेनु तुझ्या घरी, इति श्री गुरु चरित्रामृते, परमकथा कल्पतरू, श्री नरसिंह सरस्वती पख्याने, सिद्धनामक धारक संवादे, अमरापूर महिमान, द्विजदैन्य हरण, अष्टोध्याय अध्याय, श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती देवतार्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त. अध्याय 19. या अध्यायात औदुंबर वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे. त्याचा थोडक्यात कथामाग असा आहे की श्री नरसिंहांनी हिरण्यकशिपूचे पोट आपल्या नखांनी फाडून जेव्हा त्याला मारले, तेव्हा हिरण्यकशिपूच्या पोटात असलेल्या विषाने नरसिंहाच्या नखाची आग होऊ लागली. त्यावेळी लक्ष्मीने औदुंबराची फळे आणून दिली. नरसिंहाने आपली नखे त्या फळात रोवली, त्यामुळे नखाची आग थांबली. म्हणून नरसिंहाने औदुंबराला अनेक वर दिले. श्री गुरु हे उष्ण उग्र नृसिंह मंत्राचा जप करीत त्यांचा उष्णता वाढू नये यासाठी ते औदुंबर वृक्षाखाली बसत असत. कलियुगातील तोच कल्पतरू अमरेश्वराच्या सानिध्यात 64 योगिनी होत्या. त्या श्री गुरूंची पूजा करण्यासाठी रोज दुपारी औदुंबर वृक्षाखाली बसत असत. तेथे येऊन श्री गुरूंना नमस्कार करून त्यांची सुगंधित फुलांनी पूजा करण्यासाठी मंदिरात घेऊन जात असत. त्यांच्या सदनात भोजनाचा स्वीकार करून श्री गुरु पुन्हा औदुंबर वृक्षाखाली येऊन बसत. श्री गुरु भिक्षा मागत नसत. तेव्हा गावातील ब्राह्मणांना आश्चर्य वाटत असे व त्यांच्या दिनचर्येविषयी त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. या यतीश्वराचा खरा डाव पाहण्यासाठी संगमावर गेले, पण दुपार झाली तशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली. त्यांनी आपापल्या घराकडे पळ काढला. एक नवाडी तेथील नदी तीरावर आपला कामधंदा सांभाळून होता. एक दिवस त्याला असे दिसले की योगिनी श्री गुरूंच्या पूजेसाठी आल्या आहेत. त्या श्री गुरूंना पाण्यात घेऊन जात आहे. त्यांच्यासाठी नदीचे पाणी दुभंगून त्यातून वाट निर्माण करून त्या नावाड्याला खूप नवल वाटले. थोड्या वेळाने श्री गुरूंना घेऊन बाहेर आल्या. त्या नावाड्याची खात्री पडली की देवकन्या ज्यांचे पूजन करीत आहे ती व्यक्ती नक्कीच ईश्वरी अवतार आहे. दुसऱ्या दिवशी योगिनी परत आल्या. त्याने पाहिले श्री गुरु जेव्हा योगिनीसह नदीच्या पात्रात जाताना दिसले, तेव्हा तो नावाडी त्यांच्या नकळत त्या पात्रात गेला. त्या पात्रात रत्नखचित गोपुरे असलेले एक अप्रतिम नगर त्यांना दिसले. श्री गुरु तेथे जाताच सारे नगर आरती करण्यासाठी बाहेर आले. आतमध्ये एका महलात श्री गुरु एका रत्नजडित सिंहासनावर बसले असता श्री गुरु त्यांना त्रयमूर्ती रूप दिसत होते. श्री गुरु पूजा घेऊन परत येत असताना त्यांना तो नावाडी आपल्या मागोमाग येताना दिसला. त्यांनी त्याला विचारले, तू येथे का आलास? तेव्हा तो नावाडी म्हणाला, मी सहज आपल्या दर्शनासाठी आलो. असे म्हणून त्याने श्री गुरूंचे चरण धरले आणि म्हणाला, स्वामी, आपण गिरिजारमण आहात. संसार मायेत आम्ही गुरफटल्यामुळे आपल्या महिमा आम्हाला कळत नाही. तुम्ही माझा उद्धार करा. ज्या मनुष्याला आपले दर्शन होणे याची मनोकामना पूर्ण होते, त्यांचे
ऐहिक व परलौकिक कल्याण आपल्या दर्शनाने व आशीर्वादाने होते. नावाड्याची विनम्रता पाहून श्री गुरु प्रसन्न झाले व त्याला म्हणाले, तुझी मनोकामना पूर्ण होईल. माझा तुला आशीर्वाद आहे. परंतु आता तू जे पाहिलेस ते कोणाला सांगू नको, नाहीतर तुझे नुकसान होईल. असे सांगून श्री गुरु औदुंबर वृक्षाखाली निघून गेले. नावाडी त्याचा निरोप घेऊन जेथे तो नौका बांधून ठेवत असे तेथे आला. त्या नौकेमध्ये त्याला द्रव्याचा ठेवा मिळाला. त्याला श्रीगुरूंचे स्मरण झाले. पुढे तो ज्ञानी झाला आणि निरंतर श्रीगुरूंच्या सेवेत राहिला. श्री गुरुचरित्र अध्याय 19. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा लागे सिद्धियाच्या चरणा, करसपटू जोडून विनवतसे तये वेळी. पुढील कथा विस्तारा, निरोपावा योगेश्वरा, कृपा करिगा दातारा, म्हणून लागला चरणासी. ऐकोनी शिष्याचे वचन, संतोषला सिद्ध आपण, सांगत असे विस्तारोण. श्री गुरु महिमा अनुपम्य, शिष्योत्तमा नामांकिता, सांगेन एकी गुरुची कथा. औदुंबर तळी अतिप्रिता, होतो श्री गुरु परियेसा. ऐकोनी सिद्धाचे वचन, नामधारक करी प्रश्न, अनेक पुण्यवृक्ष योजून, काय प्रति औदुंबरी. अश्वत्थ वृक्ष असे थोर, म्हणून सांगती वेदचर. श्री गुरु प्रति औदुंबर, कवन करावे निरोपावे. सिद्ध म्हणे नामकिता, सांगे याची या वृत्ता. जंदी नरसी अवतार होता, हिरण्यकश्यप विदरेला, लखे करोनिया दैत्यासी, विदारिले कोपेसी. आतडी काढोनिया हर्षी, घाली तसे माळ गळा. तया दैत्याच्या पोटी, विष होते काळकुटी. जैसे वाडग्नी सिंधू पोटी, तैसे विष परियेसा. विदारक करता दैत्यासी, वेधले विष त्या नकासी. तापले नखे बहुवसी, एक शिष्या एक चित्ते. ते समयी महालक्ष्मी, घेऊन आली अतिप्रेमी. औदुंबर फळनामी, शांती कारणे नकासी. ते वेळी शीतलार्थ, नखे रोवली औदुंबरात. विषाग्नी झाला शांत, उग्र नरसिंह शांत झाला नृसिंहदेव. देता झाला लक्ष्मीस खेव, संतोषिनी उभय देव. वर देती तये वेळी, तया समयी औदुंबरासी. देती वर ऋषिकेशी, सदा फळित तू होसी. कल्पवृक्ष तुझे नाम, जे जन भजती भक्तीसी. काम्य होय तत्वरेसी, तुझ देखिता परियेसी. उग्र विष शांत होय, जे सेवितील मनुष्य लोक. अखिल काम्य पाहून एक, फल प्राप्त होय निक. पाप वेगळा होय नर, वांझ नारी सेवा करिता. पुत्र होईल तिसी तत्वता, जो नर असेल दैन्य पीडिता. सेविता होतील स्त्रियायुक्त, तुझे छाई बैसोन. जे जन करती जप अनुष्ठान, अनंत फळ होय ज्ञान. कल्पले फल होय त्यासी, तुझे छाई जळात. स्नान करिता पुण्य बहुत, भागीरथी स्नान करीत. तितुके पुण्य परियेसा, तुझ सवेती त्या नरासी. व्याधी नव्हती कवणे दिवशी, ब्रह्महत्यादी महादोषी. परिहार होती परियेसा, जे जे कल्पमुनी मानसी. तुझ सवेती भावेसी, कल्पना पुरवती भरवसी. कलियुगी कल्पवृक्ष तुझी, सदा वसो तुझ पाशी. लक्ष्मी सहित शांतीसी, म्हणून वर हर्षी. नरसिंहमूर्ती तये वेळी, ऐसा वृक्ष औदुंबरू. कलियुगी तोच कल्पतरू, नरसिंहमूर्ती होता गुरु. शांत झाली तपापाशी, अवतार आपण तयाचे. स्थान आपुले असे साचे, शांतवन कराया उग्रचित्ताचे. म्हणून वास औदुंबरी, वृक्षातळी अहर्निशी. श्री गुरु असती गोपेसी, मध्याम काळी समयासी. समारंभ होय तेथे, अग्नेश्वर सनिधानी. वसिष्ठ 64 योगिनी, पूजा करावया मध्यानी. श्री गुरु जवळी येती नित्य, नमन करुणी श्री गुरुसी. नेती आपल्या मंदिरासी, पूजा करती विधीसी. गंध परिमळे कुसुमे, आरोगिणी तयावेळी. पुनरुपी येती औदुंबरी, एखादा समयी द्विजवरी. विस्मय करीत देखोनिया, म्हणती अभिनव येती कैसा. न करिता भिक्षा ग्रामात ऐसा, असतो सदा अरण्यवासी. कवने परिकंठी, पाहू याचे वर्तमान. कैसा क्रमितो दिनमान, एखादा नर ठेवून. पाहो अंत यतीश्वराचा, पाहो म्हणती श्री गुरूंचा अंत.
तेची जाती यमपंत, ऐसे विप्र मधोमंत अधो गतीचे तेची इष्ट. उपजता भय ब्राह्मणासी, गेले आपुले स्थानासी, गंगानुज धाडी येसी, होता वृत्ती राखित. त्याने देखिले श्री गुरुसी, आल्या योगिनी पूजेसी, गंगेमध्ये नेता कैसी, मार्ग जाता जाळ, विस्मय करीतो नरू, म्हणे कैसा यतीश्वरू, विभाग झाले गंगा तीर, केवी गेले गंगेत, श्री गुरु ते नेऊनी, पूजा केली त्या योगिनी, भिक्षा केथे करुणी, आले मागुती बाहेर, पाहत होता गंगानुज, म्हणे जाहले कैसे चोज, अवतार होईल ईश्वर काज, म्हणून पूजिती देवकन्या, येरे दिवस मागुती, हाती घेऊन आरती, देवकन्या ओवाळीती, श्री गुरु ते नमोनिया, पुन्हा गंगा प्रवाहात, श्री गुरु निघाले योगिनी सहित, जो का हो नर होता पाहत. नदी तीरी जाता श्री गुरु, विभाग झाले गंगेत वारू, भीतरी असे अनुपम्य पूर, रत्न खचित गोपुरेसे, अमरावती समान नगर, जैसे तैसे दिनकर, श्री गुरु जाता समस्त पूर, घेऊन आले आरती, ओवाळून आरती, नेले आपुले मंदिराप्रती, सिंहासन रत्न खचित, बैसोनी घालिती तया समयी, पूजा करती विधीस, जे काही उपचार षोडशी, अनेका परी षोडशेसी, आरोग्यन केले तये वेळी, देखोनी या नरासी, म्हणती तू का आलासी, विनवी तो नर समयासी, सहज आलो दर्शनाते, म्हणून लागले श्री गुरुचरणा, तल्लीन होऊनी अंतकरण, म्हणे स्वामी गिरिजा रमणा, होसी त्रयमूर्ती तुची एक, श्री गुरु म्हणती तयासी, तुझे दैन्य गेले परियसी, जे जे तू इच्छिसी मानसी, सकळाभिष्ट पावशील, येथील वर्तमान येसी, न सांगावे कनवासी, जया दिवशी प्रकट करसी, तू ते हानी होईल जाण, येणे परितयासी, श्री गुरु सांगसी परियसी, आले औदुंबरापाशी, गंगानुज समागमे, श्री गुरूंचा निरोप घेऊन गेले गंगानुज आपण, वृत्तीस्थानी जाताची क्षण, निधान त्यासी लागले, ज्ञानवंत झाला तो नरू, नित्य सेवा करी तो गुरु, पुत्र पौत्र श्रेया करू, महानंदे वर्तत असे, भक्ती भावे श्री गुरुसी, नमन करी प्रति दिवसी, सेवा करी कल त्रैसी, एको भावे करोनिया, वर्तता ऐसे एके दिवशी, आदि पौर्णिमा माघमासी, नमन करू श्री गुरुसी, विनतसे तो भक्त, म्हणे स्वामी जगद्गुरु, माघ स्नानी प्रयाग थोरू, म्हणून सांगती द्विज करू, काशीपुर महाक्षेत्र, कैसे प्रयाग गया स्थान, कैसे वाराणसी भुवन, तेने आपण यतिहीन, कृपा करणे स्वामी या, श्री गुरु म्हणती तयासी, पंचगंगे संगमेसी, प्रयाग जावे बरवसी, काशीपुर तू गुरुस्थळ, दक्षिण प्रयाग कोल्हापूर, त्रिस्थळ ऐसे मनोहर, जरी पाहसी प्रत्यक्षकार, दावीन तुझ चाल आता, बैसले होते व्याघ्रजिनी, धरिगा मागे दृढ धरोणी, मागवोनी तक्षणी, गेले प्रयागात प्रातःकाळी, तेथे स्नान करुणी, गेले काशीस मध्याने, विश्वनाथा दाखुनी, सवेच गेले गयेसी, ऐसा त्रिस्थळी आचरोनी, आले परतुनी अस्तमानी, येणे परितया स्थाने, देखता झाला तो नर, विश्वनाटक श्री गुरुमूर्ती, प्रकट झाली ऐसी कीर्ती, श्री गुरुमणी विचारती, आता गोप्य येथे व्हावे, ऐसे परितय स्थानी, गुप्त झाले श्री गुरुमुनी, अमरेश्वरा ते पुसोनी, निगती झाले तये वेळी, श्री गुरु निगता तेथोनी, आल्या 64 योगिनी, विनविता ती करुणा वचनी, आम्हा सोडून केवी जातो, नित्य तुमचे दर्शनासी, तया पत्र हरत शनेसी, अन्नपूर्णा तुम्हापाशी, केवी राहू स्वामी या, येणे परी श्री गुरुसी, योगिनी विनवती भक्तासी, भक्त वसले संतोषी, दिधला वरतये वेळी, श्री गुरु म्हणती तयासी, सदा असो औदुंबरवासी, प्रकटार्थ जाणे पूर्वेसी, तान आमुचे येथेची असे, तुम्ही राहावे औदुंबरी, कल्पवृक्ष मनोहरी, अन्नपूर्णा प्रतिकरी, औदुंबरी ठेवितो, कल्पवृक्ष औदुंबर, येथे असा तुम्ही स्थिर, अमरापूर पश्चिम तीर, अमर स्थान येची जाण, प्रख्यात होईल स्थान बहुत, समस्त नर पूजा करीत, मनकामना होय त्वरित, तुम्ही त्यासी सहाय्य व्हावे, तुम्हा सहित औदुंबरी, आमुच्या पादुका मनोहरी, पूजा करती जे तत्परी, मनकामना पूर्ती जाण, तेथे असे अन्नपूर्णा, नित्य करती आराधना, तेथे होय कामना, चतुर्विर्थ पुरुषार्थ,
पाप विनाशी कामतीर्थ सिद्धितीर्थ स्नान करीत 7 वेळा स्तनपन करीत तुम्हा सहित औदुंबरी 60 वर्ष वांजेसी पुत्र होती शतायुषी ब्रह्महत्या पापनेशी स्नान मात्रे या तीर्थी सोम सूर्य ग्रहणेसी अथवा मात्र संक्रांतीसी स्नान करती भक्तीसी अनंत पुण्य अश्वमेध भक्ती भावे करुणीय देखा अन्न घालिता ब्राह्मण एका कोटी ब्राह्मणासी एका भोजन दिले फळ असे औदुंबर वृक्षातळी जप करता जे मन निर्माळी कोटी गुणे होती फळे होम केलिया तैसिया रुद्र जपोनी एकादशी पूजा करती मनोमानसी अतिरुद्र केले फळ सदृशी एक चित्त परियेसा मदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्या पदपदी वापजे यज्ञा फळ तैसे परियेसा नमन करता येणे परी पुण्य असे अपरंपारी प्रदक्षिणा दान चोरी करुणी करणे नमस्कार कुष्टी असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाना देव समान देह होय ऐसे स्थान मनोहरू असहज असे कल्पतरू म्हणून सांगता ती गुरु 64 योगिनीसी ऐसे निरोप देऊन श्री गुरु निघाले तेथून जेथे होते गाणगाभुवन भीमातिरी अनुपम्य विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसंत औदुंबरी प्रीती गौत नित्य तेथे वसत असे गोप्य राहुनी औदुंबरी प्रकट रूपे गाणगापूर्वी राहिले गुरु प्रती करी प्रख्यात झाले परियेसा इथे श्री गुरु चरित्र सारामृते श्री नृसिंह सरस्वती प्रख्याने सिद्ध नामक धारक संवादे औदुंबर वृक्ष महिमान नाम 19 अध्याय श्री गुरुदेवतार्पण श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त. अध्याय 20. औदुंबर वृक्षाजवळ गुरु रूपाने गुरुचे अस्तित्व असते याची आणखीन एक कथा या अध्यायात सांगितली आहे. शिरोळ नावाच्या गावात गंगाधर नावाचा एक वेदाभ्यासी ब्राह्मण होता. त्याची पत्नी सुद्धा शांत सुशील व पतिव्रता होती. परंतु दुर्दैवाने तिला होणारे पुत्र मरण पावत असत. त्यामुळे ती फार दुःखी कष्टी होती. तिने अनेक उपवास व्रत केले, परमेश्वराची आराधना केली. गावातील विद्वान ब्राह्मणांना विचारले. त्यांनी तिला सांगितले, तुमच्या पूर्वकर्मानुसार हे घडत आहे. गेल्या जन्मी तू एका शौनक गोत्राच्या ब्राह्मणाकडून ऋण घेतले. तो मागत असतानाही तू त्याचे ऋण फेडले नाहीस. तो ब्राह्मण अत्यंत लोभी होता. तू त्याचे धन दिले नाहीस म्हणून त्याने आत्महत्या केली. तोच ब्राह्मण पिशाच होऊन तुझा गर्भ नष्ट करत आहे. यावर आपण काही उपाय सुचवावा अशी तिने त्या विद्वान ब्राह्मणांना विनंती केली. तेव्हा तो विप्र तिला म्हणाला, तू गेल्या जन्मी त्या ब्राह्मणाचे ऋण फेडले नाहीस. हे ब्रह्महत्ये एवढेच मोठे पाप आहे. त्या ब्राह्मणाची उत्तर क्रियाही तुलाच करावी लागेल आणि शौनक गोत्रातील एखाद्या ब्राह्मणाला दक्षिणा देऊन त्या ब्राह्मणाचा उद्धार करावा लागेल. पंचगंगेच्या तीरावर अनेक वर्ष तीर्थ आहेत. तिथे जाऊन 1 महिनाभर राहा. रोज सकाळी स्नान करून औदुंबर वृक्षाखाली 7 वेळा स्नान घालून त्या वृक्षाची आराधना करीत राहा. तसेच तेथील गुरुपादुकांवर रोज अभिषेक कर. औदुंबर वृक्षापाशी श्री नरसिंह सरस्वतींचे वास्तव्य आहे. तेथे श्रद्धेने यथाविधी पूजा केलीस तर तुझे पूर्वजन्मीचे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र शतायुषी होतील. हे सर्व ऐकून ब्राह्मणांना म्हणाली, आपण सांगितल्याप्रमाणे मी हे सर्व करू शकते, परंतु ब्राह्मणाला द्यायला दक्षिणा मी कोठून आणणार. हे सर्व ऐकून ती ब्राह्मणांना म्हणाली. तेव्हा तू ब्राह्मण म्हणाले, श्री गुरूंची मनोभावे सेवा केली तर तेच तुला यातून काहीतरी मार्ग दाखवतील. औदुंबर वृक्षतळी त्यांचे अस्तित्व असते यावर तू विश्वास ठेव. तुझा ब्रह्महत्येचा दोष ते निवारण करतील. तुला जेवढे दान देता येईल शक्य आहे तेवढे दे. त्याप्रमाणे तिने औदुंबराला जाऊन व्रतचाराला सुरुवात केली. असे 3 दिवस केल्यावर तो ब्राह्मण पिशाच तिच्या स्वप्नात आला. पैसे मागू लागला आणि जर नाही दिले तर तुझे प्राण घेईल असे म्हणून तिला मारू लागला. ती स्त्री तिथून धावत पळाली व औदुंबर वृक्षाच्या मागे जाऊन लपली. तेव्हा श्रीगुरु तेथे प्रकट झाले आणि त्यांनी तिला अभय दिले. त्या पिशाचाचे बोलणे ऐकून श्री गुरु अत्यंत कोपाने त्या पिशाचाला म्हणाले, मी सांगतो ते ऐकलेस तर तुझी या पिशाच्या योनीतून मुक्तता होईल.
ही विप्रश्री जे काही देईन तेवढे तू घे. हे पटत नसेल तर येथून निघून जा, नाहीतर तुला आणखीन शिक्षा भोगावी लागेल. श्री गुरूंचे वचन ऐकून पिशाच्य रूपी ब्राह्मण म्हणाला, स्वामी, मला तुमच्या चरणाचे दर्शन झाले, हे मी माझे भाग्य समजतो. आपण माझा उद्धार करावा. आपण सांगितल्याप्रमाणे मी करायला तयार आहे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, विप्रश्रीने 10 दिवसांनी तुझे क्रियाकर्म करील, त्याने तुला गती मिळेल. श्री गुरूंनी विप्रश्रीला सांगितले, सध्याप्रमाणे 7 दिवस औदुंबराला स्नान घाल, मग तुझे पाप नष्ट होईल. तुझे पुत्र व कन्या पूर्णायुषी होतील. असे स्वप्न पाहून ती स्त्री जागी झाली. तिने श्री गुरूंना सांगितल्याप्रमाणे ब्राह्मणाचे क्रियाकर्म केले, त्यामुळे त्या ब्राह्मणाला सद्गती प्राप्त झाली. चित्रकथेप्रमाणे मूळ कथाभाग एवढाच आहे. पुढे श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मण दाम्पत्याला 2 पुत्र झाले. लहान मुलगा 3 वर्षाचा झाला तेव्हा त्याला चोल कर्म करण्याचे ठरले, परंतु आदल्या दिवशी तो मुलगा धनुर्वाताने गेला. श्री गुरूंचा शब्द खोटा ठरला म्हणून तिने मुलासहित अग्नी प्रवेश करण्याचे ठरवले. त्यावेळी एक तरुण ब्रह्मचारी आला. त्याने तिला आत्मज्ञानाचा संदेश दिला. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 20. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य राणा, लागो सिद्धाची चरणा, विनतसे कर जोडून, भक्तिभावे करुणी, स्वामी निरोपले आम्हासी. श्री गुरु आले गाणगापुरासी, गोप्य रूपे अमरापुरासी, औदुंबरे असती म्हणता, शिष्य वचन ऐकोनी, संतोषला सिद्ध मुनी, सांगत असे विस्तारोनी. औदुंबर स्थान महिमा, जया नाम कल्पतरू, काय पुससी तया वाचरू, तसे वास श्री गुरु कल्पिले फळ ते होय. शिरोळ रामेसी, विप्र एक परियसी, गंगाधर नामयसी, वेदरत होती जाना, त्याची भार्या पतिव्रता, शांत असे सुशीलता, पुत्र होऊन सवेची मृतता, कष्ट तसे येणे परी, 5 पुत्र तशी झाले, सवेची पश्चत्व पावले, अनेक देव आराधिले, नवे कवने परिस्थिर, राहणी कर्म विपकाशी, विचार करती तिच्या दोषासी, पुत्र शोक वावासी, पातके तये वेळी, सांगती विप्र विजन, पुत्र वाचन करती काय, पूर्वजन्म दोष गुण, विस्तार करती तये वेळी, गर्भपात स्त्रियासी, जे जन करती तामसी, पावती वाज जन्मासी, झाले पुत्र मरती जाना, अश्वगंध गोवध करी, वाज होय सदा सत्वरी, एखादा परद्रव्य पहारी, अपुत्री होय तो जाना, विप्र म्हणती तियेसी, तुझे पूर्वजन्म दोषी, दिसत असे आम्हासी, सांगू एका चित्ते. शौनक गोत्री द्विजपाशी, ऋण घेतले द्रव्यासी, मागता तू अनदेशी, कष्ट लाभवत तो ब्राह्मण, लोभी होता तो ब्राह्मण, द्रव्यास्तव दिधला प्राण, आत्महत्या केली केवी त्याने, पिशाच झाला असे, गर्भपात करीतो तुझ, झाल्या मृत्यू करीत तो द्विज, तुझे कर्म असे सहज, आपली जोडी भोगावी. एकोणी ब्राह्मणाचे वचन, विप्र विनविता खेदे खिन्न, अनुतुप्त होऊन अंतःकरण, द्विजचरणी लागले, ऐसे पापिनी दुराचारणी, बुडाले पापाचे सागरी, स्वामी माते तारी तारी, उपाय सांगणे म्हणतसे, विप्र म्हणे तैसी, तुवा केली ब्रह्महत्या दोषी, अपहारले द्रव्यासी, ब्राह्मण पैशाचे झाला असे, त्यासी करणे उद्धार गती, तोळावे कर्म करावे रीती, द्रव्य यावे एकशती, तया गोत्र द्विजासी, तेने होय तुझ वरवे, एक भावे आचरावे, कृष्णतिरी वास करावे, 1 मास उपवासी, पंचगंगा संगमेसी, तीर्थे असती बहुवसी, औदुंबर वृक्षासी, आराधावे परियेसा, पाप विनाशी करुणी स्नान, वेळा 7 औदुंबरस्त संपन्न, अभिषेकोनी श्री गुरुचरण, पुन्हा स्नान कार्मिक तीर्थ, विधीपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी एक मनी, येणे परिभक्तीने, मासे 1 आचरणे, स्नान असे श्री गुरूंचे, नरसिंह सरस्वतींचे, तुझे दोष जातील साची, पुत्र होतील शतायुषी, मात्र आचरुणी येणे परी, मग ब्राह्मणा ते पाचारी, द्रव्य द्यावे शौनक गोत्री, द्विजवारासी 100, त्याचे नाम कर्म फळ सकळ, आचरावे मन निर्मळ, होतील तुझे कष्ट सफळ, श्री गुरुनाथ तारतील, गुरुस्मरण करुणी मनी, पूजा करीवो गुरुचरणी, तुझे पाप होतील धुनी, ब्रह्मसंबंध परिहेरल, ऐसे सांगता द्विजवरी, ऐकोनी सती
चिंता करी शतद्रव्य आमुच्या घरी, कधी न मिळे परी ऐसा, कष्ट करून आपुले देई, उपवासिता पूजा पाही, मासोपवसान एको भावी, करीला आपण गुरुसेवा, विप्र म्हणती एक बाळे, ते तू द्रव्य इतुके न मिळे, सेवा करी ओ मन निर्मळे, श्री गुरुचरणी आतू आता, तो कृपावळू भक्तांसी, निवारील ब्रह्महत्या दोषी, जितुके येईल तुझ्या शक्तीसी, दव्यवेचे गुरु निरोपे, परसोनी द्विजवचन, विप्रवनिता संतोषन, गेले त्वरित ठोकोन, जेथे स्थान श्री गुरूंचे, स्नान करून संगमाशी, पावनाशी विधीसी, 7 वेळा स्नान पवेसी, करी औदुंबर प्रदक्षिणा, काम्य तीर्थी करुणी या स्नान, पूजा करती श्री गुरुचरण, प्रदक्षिणा करुणी नमन, करतसे उपवास, येणे परी दिवस तिनी, सेवा करती ती ब्राह्मणी, आला विप्रतीच्या स्वप्नी, दव्य मागे 101, अद्याप जरी न देसी, घेईल तुझे प्राणासी, पुढे तुझ्या वंशाशी, वाढून येदी अवधारी, वाया करसी तू सायासी, पुत्र कैसे तुझे वंशी, म्हणून कोपे मरवयासी, आला पिसाचे स्वप्नात, भयचकित देवनिता, औदुंबर आडरिंगिता, तव देखिले श्री गुरुनाथा, तया पाठी निघाली, अभय देवोनी नरासी, वरिता झाला ब्राह्मणासी, कुसती श्री गुरु तयासी, कामारेसी श्रीयसी, विप्रविनवी श्री गुरुसी, जन्मांतरी आपणासी, अपहार केला द्रव्यासी, प्राण त्याजिला त्यास्तव, स्वामी कृपाळू सर्वांसी, आमचे शत्रूचा पक्षपात करिसी, तुम्ही यतीश्वर तापसी, पक्षपात करू नये, एकोणी तयाचे वचन, श्री गुरु म्हणते कापोनी, उपद्रव देसी भक्तजना, तू ते शिक्षा करू जाण, आम्ही सांगोजीने रीती, ऐसी ऐकसी हितार्थी, तुझ होईल सद्गती, ईशाचत्व परिहरेल, जे का देईल विप्रवनिता, तुवा अंगकारावी सर्वथा, जरी न येई तुझा चित्ता, जाई आता येथून, राखीन माझ्या भक्तासी, वंशवंशी अभिसिद्धी, पुनरपी जरी पाहू ऐसी, शिक्षा करू म्हणती गुरु, एकोणी श्री गुरूंचे वचन, विप्रपिशाच करी नमन, स्वामी तुझे देखले चरण, उद्धारावे आपणासी, श्री गुरु म्हणती तयासी, विप्रवनिता व्हावेसी, करील कर्म 10 दिवशी, गती होईल तू ते जाना, येणे परित्यासी, निरोप देती श्रेयसी, जे असेल तुझ पासी, आचरी कर्म तया नामी, अष्टतीर्थी स्नान करी, तया नामी अवधरी, 7 दिवस येणे परी, स्नप करी औदुंबरा, ब्रह्महत्या तुझे दोषी, जातील त्वरित भरवसी, कन्यापुत्र पूर्णायुषी, होतील म्हणतील श्री गुरु, ऐसे देखोनी जागृती, विप्रवनिता भयचकिती, ज्ञान पाहे श्री गुरुमूर्ती, न विसंबे मनात, श्री गुरु निरोपे 10 दिवस, केले आचरण परियेस, ब्रह्महत्या गेला दोष, गती झाली ब्राह्मणासी, तेरे दिवशी स्वप्नात, प्रत्यक्ष आले गुरुनाथ, नरकिले 2 देत, भरली ओटी तियेची, मने पारणे करी तो तू आता, पुत्र होईल वेदरता, वाढे त्याची संतती भोवता, चिंता न करी अहो बाळे, पुढे तया नारीसी, पुत्रयुग्म शतायुषी, झाले श्री गुरु येसी, एक चित्त परियेसा, व्रतबंध करीती ज्येष्ठासी, समारंभ अनंत हर्षी, चोल कर्म दुजयासी, करू पाहती माता पिता, समारंभ करी जननी, चोल कर्म करणे मनी, पुत्रासी झाली वर्षतिनी, अत्योल्हास मानसी, समारंभास अतिप्रीती, करीत झाली आयती, पूर्व दिवस मध्यरात्री, आली व्याधी कुमऱ्यासी, व्याधी असती अष्टोत्तर, एकाहुनी एक थोर, त्यामध्ये झोका तीव्र, धनुर्वात तयासी, अवयव वाकोनी, दिसे भयानक नयनी, येणे परी दिवस तसे तो बाळ, त्या दिवशी अस्तमानी, पंचत्व पावल तक्षणी, शोक करती जनक जननी, एका श्रोते एक चित्ते, पेतपुत्रावरी लोळे, ओळंगणी परिवळे, वेष्टोनिया माया जाळे, प्रलिपातसे ती नारी, म्हणे तात पुत्राया, प्राणरक्षक माझ्या प्रिया, माते केवी सोडूनिया, जासी कठोर मन करुणी, पुत्र व्याले 5 आपण, त्यातून एक निधान, जदी झाले गर्भधारण, तैसा संपाव संतोष, श्री गुरूंनी दिदला मातेवर, पुत्र होईल निर्धार,
त्याने मज हर्ष फार वरदपिंड म्हणून या दुःख झाले मज बहुत विसरल्या बाळा तुझ देखत तू तारकामचा सत्य म्हणून विश्वास केला जाण ऐसे नाना परी दुःख करी ते बाळिका निवारण करिता सकळा वाया दुःख तू का करसी अवतारित होती हरिहर ते न राहती स्थिर तुम्ही तर मनुष्य नर काय अढळ तुम्हासी येणे परी सांगती जन आठवी दुःख आठवी मने माते दिदले जाण स्थिर म्हणून दोन्ही फळे श्री गुरु श्री नरसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबर वसिती त्याने दिदले मधसुत त्याचे बोल केवी मध्या माते दिदला वर सत्या त्यासी घडो माझी हत्या पुत्रासवे देईन प्राण म्हणून आठवी श्री गुरुसी देवा माते गोजिलेसी विश्वास केला मी तुम्हासी सत्यवाक्य तुम्ही म्हणत आपण केले पुनश्चरण फळा आले माझे साधन आता तुझवरी देईन प्राण काय विश्वास तुझ्या स्थानी येणे परी अहोरात्र दुःख करीत असे ते नारी उदय जाहला दिन करी प्रातकाळ परी येसा दिजवण्याते मिळोनी सकळी येते स्त्रिये स्त्रिये जवळी वाया दुःख सर्व काळी करीसी मूर्खपणे तू जे जे समयी होणार गती ब्रह्मादिकान चुके ख्याती चला जाऊ गंगे प्रती प्रेत संस्कार करू आता ऐसे एकोणी वचन महाक्रोश आक्रोश करी म्हणी आपणासहित घालावनी आनंद अथवा नेती प्रेतासी आपणासहित बाळासी करिपा अग्नी प्रवेशी एरवी नदी प्रेतासी म्हणून उरी बांधा बाळा लोक म्हणती तियेसी नवसी तू श्री कर्कशी प्रेतासवे प्राणदेसी कवन धर्म सांगा आम्हा नाही देखिले न एकिले कानी पुत्रासवे देती प्राण कोणी वाया बोलसी मूर्खपणी आत्महत्या महादोष दिवस गेला दोन प्रेतासवी करणे प्रेतासी करुणेंदी संस्कार अथवा नये गंगा तीर ग्रामी एकांत वर्तला इटुकुनी अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगे तिसे सविस्तरी आत्मजत वेळी यती नव्हे तो गुरु आला नरवेश दारू नरसिंह सरस्वती अवतारू भक्तवत्सल परियेसा इति श्री गुरुचरित्र सारामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती प्रख्याने श्री सिद्धनामक संवादे ब्रह्मसंबंध परिहर प्रेतजननी शोनक नाम विशोध्यायः श्री गुरुदेव दत्तार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।